सुनील तटकरे यांच्या प्रतिक्रियेसाठी तर उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीची कमान किंवा राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि सोबतच राज्याचं उपमुख्यमंत्री पद हे नेमकं कुणाला मिळणार याची देखील चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरू झालेली आहे। सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जातं। त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार अशा पद्धतीची चर्चा सध्या सूत्रांकडून मिळते आणि तशी घोषणा देखील होण्याची शक्यता आहे। कारण ज्या पद्धतीने गेल्या 2 दिवसांपासून अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्याच काही कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून सुनेत्रा पवारांनी ही जबाबदारी स्वीकारावी अशा पद्धतीची भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळते। स्वतः नरहरी झिरवळ असू दे किंवा इतर पक्षातील काही वरिष्ठ नेते या संदर्भातली भूमिका मांडताना पाहायला मिळतात। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे आणि सुनेत्रा पवार हे अजित पवारांच्या नंतर पक्षाची धुरा त्यासोबतच राज्याचं उपमुख्यमंत्री पद हे सांभाळतील अशा पद्धतीचं एकूण चित्र सध्या निर्माण झालेलं आहे। कारण बारामतीमधल्या देखील कार्यकर्त्यांचं आणि एकूणच नेत्यांचं म्हणणं आहे की अजित पवारांनंतर पक्ष जो कोणी सांभाळू शकतो किंवा उपमुख्यमंत्री पदावरती जर कोणी असेल तर सुनेत्रा पवार यांनीच राहावं। कारण राज्यसभा खासदार म्हणून त्यांनी संपूर्ण कामकाज सभागृहातलं कामकाज बघितलेलं आहे। राजकारणातील नेत्या कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क आणि संवाद राहिलेला आहे। त्यामुळे हा अनुभव त्यांचा पाहता उपमुख्यमंत्रीपदी अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार यांनीच ती जबाबदारी स्वीकारावी। कारण पक्षासाठी सुद्धा ते तितकंच महत्वाचं असणार आहे। कारण अजित पवार यांनी ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळलेला आहे त्यासोबतच बारामतीवर ज्या पद्धतीने त्यांनी लक्ष दिलेलं आहे किंवा विकास कामं केलेली आहेत तो जो काही गाडा आहे विकास कामांचा काही रथ आहे तो जर पुढे सुरू ठेवायचा असेल तर सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी राहावी अशा पद्धतीची भूमिका पक्षातील अंतर्गत त्यासोबतच पक्षाबाहेरील लोक किंवा कार्यकर्त्यांमध्ये देखील पाहायला मिळते। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नावावरतीच शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि ती देखील लवकरच होणार आहे। कारण आज ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही वरिष्ठ नेते आता प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे या सगळ्या लोकांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील याच पद्धतीचा संदेश देण्यात आलेला आहे की तुमच्याकडे असणारं उपमुख्यमंत्री पद आहे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे पद आहे। त्यामुळे नेमकं या पदावरती कोण असणार आहे या संदर्भातला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनेच घ्यायचा आहे आणि त्या संदर्भात लवकरात लवकर तो निर्णय घेणं गरजेचं आहे असं देखील मुख्यमंत्र्यांकडून सूचित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कदाचित आज उद्या या 2 दिवसातच या संदर्भातला निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांचं नाव हे निश्चित केलं जाऊ शकतं। आज देखील बारामतीमध्ये नरेश अरोरा हे देखील आज बारामतीमध्ये आलेले आहेत। कारण नरेश अरोरा यांनी राजकीय सल्ला देण्याचं काम अजित पवारांना आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसला केलेलं आहे आणि मागच्या विधानसभा निवडणुका त्यासोबतच नगरपालिका महापालिका निवडणुकीत देखील त्यांची भूमिका तितकीच महत्वाची होती। त्यामुळे पवार कुटुंबियांनी अर्थात सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी देखील नरेश अरोरा यांना बारामतीमध्ये आज बोलून घेतलेलं आहे। त्यांच्याशी देखील आता सहयोग निवासस्थानी चर्चा सुरू आहे। पुढील नेमकी राजकीय गणित किंवा राजकीय वाटचाल नेमकी कशी असावी या संदर्भात नरेश अरोरा यांच्याशी चर्चा सुरू आहे। या चर्चेनंतर कदाचित नरेश अरोरा आपली भूमिका देखील मांडण्याची शक्यता आहे। मात्र ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांचं कालपासून नाव जे चर्चेत सुरू आहे काल देखील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी देखील सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची माहिती मिळते आणि आज या संदर्भातली जी काही सूत्रांकडून माहिती समोर येते त्यानुसार सुनेत्रा पवार यांचं नाव हे जवळपास निश्चित मानलं जात आहे उपमुख्यमंत्री पदासाठी आणि या संदर्भातली अधिकृत घोषणा देखील येत्या 1 ते 2 दिवसात आज उद्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बरोबर आहे योगेश, इथे पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे, ते पत्रकार परिषद घेऊन काय बोलणार याकडे तर लक्ष आहेच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर एकूणच शरद पवार आणि पवार कुटुंबीय हे एकत्रित बसून त्याचसोबत राजकीय सल्लागार त्यांचे हे देखील बारामतीमध्ये आहेत आणि या सगळ्यांची सल्लामसलत करून जो काही निर्णय घेतला जाईल तो प्रदेशाध्यक्ष कदाचित जाहीर करतील। आता सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल।